नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका मिनी ब्लॉगमध्ये. आणि आता मी कुठे चाललेली आहे ते सांगते. तर आज आलेली आहे मी छत्रपती संभाजीनगरमधल्या सिद्धार्थ गार्डनमध्ये. आणि आल्या आल्या असा मस्त व्ह्यू बघायला मिळालेला आहे. आणि इथे काढायचं आहे तिकीट, कारण तिकीट काढल्याशिवाय आतमध्ये एंट्री करता येत नाही. आणि गार्डनमधलं जे मेन अट्रॅक्शन आहे ती म्हणजे ही गौतम बुद्धाची मूर्ती. आणि इथे तुम्ही बघू शकता किती छान हिरवीगार अशी झाडं आहेत. तर ह्या गार्डनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची झाडं बघायला मिळतात. आणि आता आपण जाणार आहोत प्राणी संग्रहालयात. तर प्राणी संग्रहालयात जाताना इथूनच जावं लागतं. त्यानंतर तिथे गेल्यावर आपल्याला तिकीट काढायचंच आहे, त्याशिवाय आतमध्ये आपल्याला जाऊ देत नाहीत. आणि हा बघा गोलू. आणि बाप रे, किती मोठा हा अजगर आहे. तर आम्ही स्नेक बघायला गेलेलो, तर तिथे वेगवेगळ्या प्रकारची स्नेक आहेत आणि असे 2-3 मोठे मोठे अजगर आहेत बघा. आणि वाटली ना भीती. मस्त असा निवांत हा टायगर बसलेला आहे. आणि खूपच मोठा हा टायगर होता बघा. आणि इथे 5-6 टायगर या प्राणी संग्रहालयात आहेत. आणि आता आलोय आपण मत्स्यालय बघायला. तर इथे सुद्धा आपल्याला आतमध्ये जाताना तिकीट काढावंच लागतं. तर आतमध्ये आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि कासव आपल्याला इथे बघायला मिळतात. तर इथे कसं नावासहित मासे ठेवलेले आहेत, त्यामुळे जरा सोपं होतं मासे ओळखायला की कोणता मासा आहे म्हणून. तर ती एक गोष्ट छान आहे, कारण आपल्याला कसं 5-6च प्रकार माहीत असतात माशांचे. आणि ते काय आपल्याला ओळखता येत नाही, म्हणून इथे गेल्यावर आपल्याला बरोबर मासे बघायला मिळतात. आणि फायनली आलोय गार्डनमध्ये. तर हा बघा मस्त झाडावर चढलेला आहे आणि लेकराला थोडंसं इथं खेळू दिलं बघा. आणि इथे एका शाळेची सहलसुद्धा आलेली आहे. आणि हा जो डिटेल व्हिडिओ आहे ना, लाँग व्हिडिओ माझ्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल, तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि आता फायनली चाललोय आम्ही घरी. तर चला मी इथेच व्हिडिओला एंड करते. तोपर्यंत बाय बाय.